तुमच्या कुठून कुठेतरी बोलतात की घोटवाले वायदी घेतात, काय सांगाल? नाही, कुणी जरी बोलला का घोटवाले आजपर्यंत कोणाचा 1 रुपया घेतले, तिथं ते दोन्ही नंदीचे कासर सोडून करून द्यावा. त्या क्षणाला नाही मैदानामध्ये सोडला तर नाना प्रधान नाव बदलून नाव आजपर्यंत आपण कोणाचं सिद्ध करून द्यायचा. वाऱ्यावर नाही उठवायचं की घोटवाले वायदी घेतात म्हणून. कुणी कुठलाही बैलगाडी मालक बोलला का घोटवाले माझ्या मैदानात बैल सोडून येणार घरी. कुठलाही बैलगाडी मालक जर बोलला का घोटवाले माझ्याकडनं वायदी घेतले, तिथं त्याला दोन्ही कासं सोडणार आणि बैल त्याच्या दावणीला उभा करणार, कारण का आपण वायदी कधी आजपर्यंत घेतली नाही, घेतली जाणार नाही. बरोबर आहे. बघा, बैल पळतोय म्हणून प्रत्येकाला कुठं निस्वार्थपणे आपण पैरा करतो, त्याला त्यांचा नंदी पळतोय म्हणून आपला सर्जा पैरा करतोय. कुठून कुठेतरी बघा एवढे चांगले आपले घोडचे सगळे प्रतिनिधी असतील, सगळी जण असतील, एक चांगल्या मनाने प्रत्येकाला एकत्र घेऊन चालणारे आहेत. आज बघायला गेलं तर हा कुटुंब खूप मोठं केलंय, बैलगाडी क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव आहे तुमचं, आणि हा तुम्ही कंटिन्यू टिकून ठेवता तुमच्या एक चांगुलपणामुळे आणि निस्वार्थपणामुळे. काय सांगाल? 100% बघा, आपण प्रामाणिक खेळ खेळतो आणि आपल्याला माहिती आहे आपण या क्षेत्रात काही नवीन नाही. नानापासून म्हणजे मी खेळ खेळत आलोय. आज अरुण पाटील म्हणजे कधीच पिक्चर मध्ये नव्हता, आज सर्जा असेल, सर्जाने कुठेतरी पिक्चर आणला आणि आपल्याला